अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. आत्मानात्मविवेकचिंतनपरा याध्यात्मविद्याप्रदं, शृंगारादिरसेषु मग्नरसिकान् वाग्वैभवङ्कारकं. दृष्टिर्यस्य यथा तथैव सुखदं, भावार्थकं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं 65 हरिपाठकौ च सुलभौ, सुज्ञाय चाज्ञाय च. गाथास्वानुभवामृते रसयुते, भक्ताय मुक्ताय च. सर्वेषांच हिताय येन ग्रथितं, ज्ञानं तु गीतामृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं. काल आपण 30वी ओवी पूर्ण घेतलेली होती आणि 31ला सुरुवात केलेली होती. पुन्हा 31वी ओवी म्हणूयात. आपुलिया बुबुळा, आपुलिया बुबुळा, दृष्टी असोनी अखमडोळा. दृष्टी असोनी अखमडोळा, तैसा आत्मज्ञानी दुबळा ज्ञानरूप जो. तैसा आत्मज्ञानी दुबळा ज्ञानरूप जो. म्हणजे आत्मज्ञानी हा कसा आहे, तशा अर्थानं दुबळा आहे. कशा अर्थानं की तो ज्ञानस्वरूप होत असल्यामुळं तो स्वतःला पाहू शकत नाही, जो ज्ञानी आहे तो. आणि त्याला उदाहरण बुबुळांचं दिलेलं आहे की आपल्या बुबुळाला म्हणजेच डोळ्याला सगळ्या दृश्यवस्तू दृश्य जग पाहण्याची दृष्टी असते, पण स्वतःला पाहायला मात्र ते बुबुळ अक्षम असतं. खूप वेळा मीही प्रयत्न करते की जेव्हा आपण डोळे मिटून थोडंसं अंतर्मुख होऊन प्रयत्न करावा, तर आपल्याला जशी बाह्यरची दृष्टी लगेच दिसते सृष्टी, तसं अंतरात्म्याला किंवा अंतर्ज्ञान व्हायला किंवा एकरूप व्हायला डोळे अगदी म्हणजे दुसरा काहीही मनात विचार न करायला एखादा क्षणभर जरी तो अनुभव आला तरी एकदम शांत वाटतं. तर स्वतःच्या डोळ्यांना पाहायचं असेल तर आरशाच्या उपाधीनं पाहता येतं. पण माझ्या डोळ्यांनी मला पाहता येईल का हो, तुम्ही तरी प्रयत्न करून बघा, नाही जमणार. आणि म्हणून घटामध्ये जसं आकाशाचं प्रतिबिंब पडतं, पण घट जर फुटला तर ते प्रतिबिंब बिंबाला मिळायला वेळ लागत नाही, म्हणजे मूळ बिंबामध्ये ते एकरूप होऊन जातं. ते प्रतिबिंब केवळ घट या उपाधीमुळं आलेलं असतं, घट या वस्तूमुळं आलेलं असतं. आणि घट ही उपाधी नष्ट झाली की प्रतिबिंब बिंबात विलीन होऊन जातं. इथपर्यंत काल आपण पाहिलेलं होतं. पुन्हा त्या इंधनाचं आणि अग्निकाष्ठांचं किती वेळा उदाहरण देतात, दृष्टांत देतात. ज्ञानेश्वरीमध्ये पण 15व्या अध्यायात ते सांगितलेलं आहे की नाना इंधनांशू सरले या, वन्नी परते जेवी आपण या. तैसे आपे आप धनंजया, न्याहाळणे जेगा. म्हणजे आता जे वेगवेगळ्या प्रकारची इंधन असतात, लाकडं असतात, ती जळून गेली की अग्नी पुन्हा त्याच्या मूळ ठिकाणी स्थिर होतो किंवा येतो, तो दिसत नाही. तसं आत्मा हे दृश्य नाहीसं झालं की तो स्वतःच्या ठिकाणी स्वस्थ असतो. ज्यावेळेला मी योग आणि आयुर्वेदानुसार स्वास्थ्य संकल्पनाचा अभ्यास करत होते, तेव्हा आयुर्वेदानं सांगितलेलं आहे स्वस्मिन तिष्ठती इति स्वस्थ हा. आणि स्वरूप म्हणजे पुन्हा तेच आहे की स्वतःच्या ठिकाणचं रूप. आपल्याच ठिकाणी आपण शांत राहणं याला स्वस्थ म्हटलेलं आहे. आपण सगळीकडे भिरभिरत असो, इकडे जा तिकडे जा, हे कर ते कर, याची काळजी कर त्याची काळजी कर, आणि आपलं स्वास्थ्य आपण बिघडून घेत असतो. म्हणूनच या द्रष्टा दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी सगळी नष्ट झाली की त्याच्याहून वेगळा जो कोणी आहे, जो आत्मा आहे, त्याला कुठं यायचं नसतं, कुठं जायचं नसतं, तोच ते. म्हणून 15व्या अध्यायात श्लोक आहे बघा,
यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. जे ज्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा आपल्याला परत येणं नाही. कारण या अद्वैताच्या ज्ञानामुळं, बोधामुळं हे ज्ञानी पुरुष आत्मस्वरूपाशी एकरूप झालेले असतात आणि तिथं त्यांचं वागणं खूप वेगळं असतं. ज्या ठिकाणी गेले असतात ते तिथून परत येत नाहीत. म्हणजे पुन्हा ह्या जगामध्ये येऊन इथली सुख दुःख हे काही त्याला भोगावं लागत नाही. म्हणून सर्व मी झालेपणे ठेले तया येणे जाणे, तेची का यात्रा करणे अद्वया मज. मग ही यात्रा कशी असते तर मीच देहू, मीच आळंदी, मीच पंढरपूर होऊन जातो आणि त्यामुळं जाणं येणं हे सगळं खुंटतं. खूप जण म्हणतात बघा, आता इथेच आमची काशी, हीच आमची वाराणसी, हेच आमचं सोमनाथ. कारण एक विशिष्ट वयानंतर शारीरिकही दुर्बलता आलेली असते, पण मनाची तृप्तता झालेली असते. त्यामुळे सगळे जरी म्हणले चला आपण यात्रेला जाऊया, तर ते लोक म्हणतात नको, आता इथेच आम्हाला सगळं दर्शन होते. आणि म्हणून शंकराचार्यांनी जी मानस पूजा सांगितलेली आहे ती सगळ्यांसाठी खूप सोपी आहे बघा. इथे बसून डोळ्यासमोर फक्त ते सगळं चित्र आणणं आणि मनानंच ती सगळी पूजा करणं, भावानं, श्रद्धेनं. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा काय म्हणतात, देह देवाचे देऊळ, आत बाहेरी निर्मळ, देव पहावया गेलो, तेथे देवची होऊन ठेलो. तुका म्हणे धन्य झालो, आजी विठ्ठला भेटलो. म्हणजे मी कधी धन्य झालो, विठ्ठलाला भेटलो की मी धन्य झालो. हा मनुष्य देहच देवाचं म्हणजे आत्मदेवाचं देऊळ आहे आणि ते आत बाहेर स्वच्छ आहे, निर्मळ आहे. आपण मंदिरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये पाहतो, आता आम्ही महिना दीड महिना इथे नसलो की त्याची स्वच्छता करणं हाच एक कार्यक्रम असतो. पण आपलं मन निर्मळ असेल तर आपल्याला कशाचाही त्रास होत नाही. आणि आत्मदर्शनामुळं अशी आत्मस्थिती होते की मी आणि तो एकच होऊन गेलो, विठ्ठलाला भेटलो आणि मी धन्य झालो. तुकोबाराय म्हणतात की मी त्या अंतरातील आत्मविठ्ठलाला भेटलो. म्हणून ते आहे ना, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देह विठ्ठल, विठ्ठल, तीर्थ सगळं काही विठ्ठलच आहे. आता 31वी ओवी थोडीशी काल राहिली होती, ती बघितली आपण. आता 32वी बघूया. जई जाणण्याची की ठाई, जई जाणण्याची की ठाई, नेणणे कीर नाही, परी जाणणे म्हणून याही जाणणे कैसे, परी जाणणे म्हणून याही जाणणे कैसे. आता ज्याला जाणायचं नाही म्हणजे तो मुळात जाणणे या स्वरूपाचंच आहे, जाणलेलाच आहे. त्याच्या ठिकाणी नेणणे म्हणजे अज्ञानही नाही. जाणण्याची की ठाई, नेणणे कीर नाही. तिथं काहीच अज्ञान नाहीच आहे, सगळं ज्ञानच आहे. परी जाणता म्हणून याही जाणणे कैसे. पण आपल्याला जर आत्म्याला जाणायचे असं आपण म्हणतो, मग त्याला कसं जाणायचं, जाणणे कैसे. आता ज्या ज्ञानस्वरूप परमात्म्याच्या ठिकाणी तिन्ही काळात कालत्रयातही अज्ञान नाही आणि तो स्वतः अखंड ज्ञानस्वरूप आहे, म्हणून जाणणेपणाचा व्यवहार तिथे होऊ शकत नाही. सूर्योदय झाल्यावर रात्रीचा अंधार संपतो, नाश होतो. पण सूर्याला कधी रात्रीची भेट घेता येते का? काही गरजच नाही ना, तो कायमच तेजस्वी आहे, प्रकाशमान आहे. किंवा रात्र या वस्तूपासून तो अनभिज्ञ असतो, त्याला माहितीच नाही अंधार रात्र.
तसंच अखंड असणे हा जो परब्रह्माचा व्यापकपणा आहे तो जाणणे आणि नेणणे याच्या पलीकडे आहे. म्हणून त्याविषयी ज्ञान करून घेणं, जाणणं हे तत्त्वज्ञानाशी सुसंगत नाही. जे जाणलं जातं ते संकुचित आहे. आपण म्हणतो त्यांनी माझं मन कधी जाणलंच नाही. तर ते जाणणं हे अत्यंत संकुचित आहे. जाणायचं म्हणजे काय की बाई तू जेवली का, तू उठली का, तुला भूक लागली का, तुला हे आवडलं का, हे एवढंच जाणणं आहे. त्याच्या पलीकडे हा आत्मा. देश काल परिस्थितीप्रमाणे हे जाणणं हे संकुचित असतं. एखाद्या व्यक्तीला एखादा पदार्थ आवडत असेल, एखादा देश आवडत असेल, एखादा ऋतू आवडत असेल, तेच दुसऱ्या व्यक्तीला विचारलं तर तिला त्यातलं काहीच आवडणार नाही. म्हणजे देश काल हे काय आहे, मर्यादित असतं. आता ब्रह्माचं जेव्हा म्हणतात की आकाशापेक्षा ब्रह्म हे व्यापक आहे, पण जो आकाशा एवढा झाला तो सहज ब्रह्मरूप झालेला असतो. म्हणून तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, सगळी जी अभंग आणि हे ती खूप सुंदर आहेत. त्याच्यातून हे सगळं व्यक्त झालेलं आहे. मग तुकाराम म्हणतात तेच आता मी जे म्हणलं ते, अणुरणिया थोकडा, अणु रेणुया थोकडा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा. अणू म्हणजे सूक्ष्मातला सूक्ष्मकण, रेणू त्याहूनही सूक्ष्मकण, पुढे परमाणू असतात, अगदी सूक्ष्म 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 असा तो आहे. आणि तुका म्हणजे तुकाला एकदा आत्मज्ञान झालं की तो आकाशा एवढा आहे असं त्यांनी म्हटलंय. आता चांगदेव 65 हा ग्रंथ काल म्हटले की अतिशय सोपा आहे, त्याच्यात काही समजून घेण्याजोगं नाही. पण परवा एका विद्वानांशी माझं बोलणं चाललं होतं आणि मी म्हणलं की चांगदेव 65 हा आता सोपा वाटायला लागला. कधी सोपा वाटायला लागला? ज्ञानेश्वरी शिकल्यामुळं. ज्ञानेश्वरीचा अभ्यास झाल्यावर फक्त तुम्ही एकदम चांगदेव 65 घ्या. आता आपण ज्यांनी शिकलेले आहेत ज्ञानेश्वरी त्यांना हे ज्ञानेश्वरीतले दृष्टांत लगेच आठवतात, निदान आपण पाहू शकतो त्या अध्यायामध्ये. पण यातल्या ओव्या ज्या आहेत त्या सूत्रमय आहेत, अगदी छोट्या छोटे आहेत. जशी वेदांताची ब्रह्मसूत्रे, अथातो ब्रह्मजिज्ञासा, म्हणजे एवढंच सूत्र असतं की अथ म्हणजे नंतर, अथ हा म्हणजे म्हणून, म्हणून ब्रह्माची जिज्ञासा करावी. मग म्हणून म्हणजे कशी, अथ म्हणजे कशानंतर, काय काय अभ्यास केल्यानंतर, असं भलं मोठं भाष्य शंकराचार्यांनी या सूत्रांवर लिहिलेले. तशी जी वेदांताची ब्रह्मसूत्र आहेत त्याच्यात थोड्याशा किंवा ह्याचं बघा ना, पतंजलीनं सुद्धा 500 वगैरे काही तिची सूत्र आहेत, 195 आहेत आणि 555 याची आहेत ब्रह्मसूत्र आहेत. पतंजलीनं फक्त 195 सूत्रात योग सगळा सांगितलेला. मग तो काय म्हणतो, स्थिर सुखम आसनम किंवा योग हा चित्तवृत्ती निरोध हा, एवढंच सूत्र. चित्तवृत्तींचा निरोध करणं म्हणजे योग. मग चित्त म्हणजे काय, वृत्ती म्हणजे काय, त्या किती आहेत, त्या कशा आहेत, त्याचा निरोध कसा करायचा, नियंत्रणात कसं आणायचं. मग पहिल्यांदा तुम्ही आसन करायचे, मग आसन कसं, तर स्थिर सुखम आसन, एवढ्या 3 शब्दात सांगले. स्थिरम सुखम आसन, ज्याच्यामध्ये बसल्यानंतर आपल्याला स्थिरता येते आणि सुखकारक वाटतं. काही जण बसतात बघा आणि मग सारखी मांडी इकडं इकडे इकडे, एखाद्या व्याख्यानाला जा, प्रवचनाला जा, ते आसन नाही आहे. मताच्या काळात काय बघा, खुर्चीत बसा, ठीक आहे, खुर्चीत बसल्यावर तरी सरळ बसावं. काही जण मागं बघतील, पुढं बघतील, पायाची वळवळ करतील, मागे पुढे पुढे करतील, त्याला स्थिर नाही आणि सुखकारक पण नाही. तसं हे चांगदेव 65ची सूत्रासारखी रचना आहे आणि शब्द अगदी सोपे. की आता बघा ना, त्या सुताची, त्या गुंडीची
इंधनाची, सोन्याच्या मण्यांची, सोन्याची, तीच उदाहरणं किती वेळा सांगतायत. वरवर पाहिलं तर अगदी सोपं वाटते, पण त्यातले जे अर्थ आहेत ते तसे गहन आहेत, व्यापक आहेत. ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव 65 या 3 ग्रंथाला मिळून जसं ब्रह्मसूत्र, उपनिषद आणि भगवद्गीता यांना प्रस्थानत्रयी म्हणतात, तशीही यांच्या ग्रंथातली ही प्रस्थानत्रयी आहे. आता वेदांताचं उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि हीच मी सांगितलं भगवद्गीता, ही प्रस्थानत्रयी म्हटली जाते. आता प्रस्थानत्रयी कशासाठी असते तर ब्रह्म आणि आत्मा हे एकच आहेत. त्याचा साक्षात्कार होण्यासाठी ज्या साधनांचा उपयोग केला जातो त्याला प्रस्थान म्हटलं. आणि ते 3 ग्रंथ आहेत. 3 ग्रंथ म्हणून त्रयी. जसं वेदत्रयी म्हणतात, म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद. आता सामान्य वाचकांसाठी पहिल्यांदा हरिपाठाचे अभंग, नंतर गाथेतील अभंग, नंतर ज्ञानेश्वरी, अशा क्रमानं हळूहळू सामान्य माणूस अभ्यास करत राहतो. तसा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ काय सांगतो? कर्म, भक्ती, ज्ञान, योग या साधनांचा छान उत्तम परिचय करून देऊन आत्मस्वरूप प्राप्त करून देणारा असा हा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. आणि अमृतानुभवात ब्रह्मस्थिती प्राप्त झालेल्या सिद्ध सत्पुरुषांची स्थिती कशी असते ती दाखवलेली आहे. आता अनुभवामृत किंवा अमृतानुभव दोन्ही म्हणतात की त्या अमृतत्वाचा अनुभव आल्यानंतर जी स्थिती आहे त्याचं सगळं वर्णन त्यात आहे. आणि ज्ञानेश्वरी, भागवत, दासबोध हे ग्रंथ प्रथम न वाचताच एखाद्यानं जर अमृतानुभव हा ग्रंथ वाचायला घेतला तर त्याच्या मनात सगळा गोंधळ होऊन जातो. कारण अमृतानुभव वाचल्यानंतर चांगदेव 65 ग्रंथ वाचला तर अगदी सोपा होतो. बघा, मी किती वेळा म्हणत होते की आपण आधी अमृतानुभव घेऊया. तर सगळे म्हणे नाही, चांगदेव 65 घ्या. बिघडत काहीच नाही आहे, पण काहीतरी एक अशी लिंक असते. अमृतानुभवातलेच बरेचसे संदर्भ आत्ता आपल्याला संदर्भासाठी घेता येतात किंवा ते सोपे पडतात. फक्त आपल्याला वाटतं की इथं 65 ओव्या आहेत, तिथं 500 आहेत, म्हणजे जरा वेळ लागेल, म्हणून आपण हा ग्रंथ आधी निवडला. आता ही 32वी ओवी पुन्हा आपण पाहूया की त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जाणणं संभवतं का? शब्दांनी हे आत्मस्वरूप जाणणं शक्य नाही. तैसा आत्मा सच्चिदानंदू, आपण या आपण सिद्धू, आता काय दे शब्दू तयाचे तया. अमृतानुभव 6व्या अध्यायातला 13वी ओवी आहे. म्हणजे आत्मा हा कसा आहे? सच्चिदानंद. नेहमी लोक म्हणतात सच्चिदानंद सच्चिदानंद, त्याचा अर्थही माहिती नसतो. सत चित आनंद. सत म्हणजे सत्य, चित म्हणजे चैतन्य आणि आनंद स्वरूप, असा हा आत्मा आहे. आणि तो आपल्या स्वरूप स्थितीत स्वतः सिद्ध असतो, त्याला कोणी सिद्ध करून दाखवायला लागत नाही. आणि असं असता शब्दानं काय निर्माण होणार तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी शब्द कुंठित होतात, शब्दांनी वर्णन करता येत नाही. तिथं शब्द पोहोचूच शकत नाहीत. मग ते त्याचं ज्ञान तरी कसं करून देतील? शब्दच काय, कोणत्याच प्रमाणाने आत्मा सिद्ध करता येत नाही. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाने तर तो दिसत नाहीच आहे, अनुमानाने नाहीच, शब्द प्रमाणानेही नाहीच. असे 3-4 प्रमाण आहेत, पण त्यांनी हे तो नाही सिद्ध करता येत. कोणाही प्रमाणाचे निहाते, वस्तू घेना ने घे आपण याते, जे स्वयेची आई ते घेणे ना न घेणे, काले तसं येणे ना जाणे, तशी सगळी रचने. आत्मा हा आपल्या स्वरूपाला कोणत्याही प्रमाणाच्या साह्यानं सिद्ध करून घेत नाही आणि प्रमाणाच्या अभावी आपली असिद्धीही होऊ देत नाही. त्याचं कारण तो परमात्मा अनादी सिद्ध आहे, अनादी काळापासून आलेलं आहे. त्यामुळे सिद्ध होणे किंवा असिद्ध होणे ही भाषा आत्म्याला लागू पडत नाही. हा तर्काची ये दिठी, गोचर नवे किरीटी, ध्यान याची ये भेटी, उत्कंठा वाहे. 2ऱ्या अध्यायात म्हटलेले आत्मा दिसतो का आपल्याला? सगळी तिचं तो तर्कानंही जाणता येत नाही. दिठी म्हणजे दृष्टीनं, गोचर म्हणजे इंद्रियांना दिसणारा. तर्कावरूनही समजत नाही, इंद्रियांनाही दिसत नाही.
ध्यान याची ये भेटी उत्कंठा आहे. पण त्याचं ध्यान जर लावलं तर आपल्याला त्याच्या भेटीची उत्कंठा लागते किंवा उत्कंठेनं आपल्याला तो समजतो. तो आत्मा तर्काच्या दृष्टीनेही पाहिला जात नाही आणि त्याच्या ठिकाणी तर्कही करता येत नाही. तथापि ध्यानाच्या प्रक्रियेनं तो भेटण्याची शक्यता आहे. म्हणून ध्यानधारणा समाधी नंतर त्याची गाठ पडू शकेल. ज्ञानेश्वरीतल्या 6व्या अध्यायात सगळा जो ध्यानयोग सांगितलेला आहे तो अगदी स्पष्ट आहे आणि इतका सूक्ष्मपणे सांगितलेला आहे की बसायची जागा कशी असावी, त्यासाठी सद्गुरूंचं स्मरण, सद्गुरूंच्या ठिकाणी आपलं मन चांगलं लागलं पाहिजे आहे, त्यांच्यावर विश्वास पाहिजे, दृढ श्रद्धा पाहिजे. आणि मग त्या सगळ्या जागेमध्ये बसल्यावर सगळ्या स्थितीमध्ये त्याचं आसन कसं घालायचं ते सगळं छान सांगितलेलं होतं. मग ध्यानधारणा समाधी, तर एकदा समाधीपर्यंत म्हणजे ध्यानधारणा छान जमली ना की आजच्या तर ओवीमध्ये त्यांनी छान सांगितलं होतं की समाधी वरनं खाली आपणहून येते. जसं एखादा मुलगा किंवा तरुण वर याच्यावर असेल, शिखरावर असेल आणि कोणी म्हातारा माणूस, ज्ञानी मनुष्य खाली आलेलं समजलं तर तो सरसर सरसर खाली येऊन त्याला भेटतो, त्याची वर येण्याची वाट बघत नाही. तशी समाधी ही एकदा ध्यानधारणा छान झाली, त्याचं मन शांत झालं, इंद्रियापासून व्यावृत्त झालं, मनावर नियंत्रण आलं की समाधी आपणहून त्याच्या इथे येते, धावत धावत येते. म्हणजे त्याला समाधी लगेच लागते. तृप्ती झाली या जैसी साधने सरती अपैसी आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. आता बघा, एकदा पोट भरून जेवलो तर पुन्हा कुणी लगेच स्वयंपाकाला लागेल का हो? काही बायका म्हणतात नाही बाई आज आमच्याकडे पाहुणे येणार आहेत, आम्हाला आत्ताच तयारी लागायला पाहिजे 4-5 तास आधी. पण आपलं पोट भरल्यावर सुद्धा आपल्याला सुद्धा लगेच ते पुन्हा त्या स्वयंपाकघरात मला तरी जावंसंच वाटत नाही. आपलंसुद्धा जरा पोटातलं पचन झालं, थोडीशी हालचाल झाली, थोडी विश्रांती झाली, मग असं वाटतं की पुन्हा लागावं त्या कामाला. एक काम केलं की पुन्हा तिथे जावंसं वाटेल का हो? आता पूर्वीच्या काळी धुणी भांडी सगळी घरात सगळं करायला लागायचं. पहाटे तो नळ आला की तिथे एवढे 2-4 बादल्यात कपडे धुवायचे. मग तेवढे कपडे धुवून झाल्यावर अजून कोणी म्हणलं अजून या 4 बादल्यात होईल का हो मन? आपण म्हणू आता उद्या करू ते का. 4 तास अभ्यास केला, सगळं समजून घेतले आणि एखादा म्हणाला अजून बसा 4 तास, लगेच कुणी बसू शकणार नाही. त्याला 10 मिनिटाची विश्रांती हवी, डोळ्याला हवी, मनाला हवी. दुसरी काही कामं करायची असतात बायकांना. बायका म्हणतात आता आपण हे करून घेऊ, पुन्हा बसू बा पारायणाला. आज बघा, आज सांगायची राहिले मी, तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना, आज दासबोधाची जयंती आहे बरं का. माघ शुद्ध नवमी ही दासबोध जन्माची तिथी आहे आणि माघ वद्य नवमी ही समर्थांची निर्वाणाची तिथी आहे. म्हणून दास नवमी, ती दास नवमी आणि ही दासबोध नवमी किती छान आहे. सकाळी समजलं निघाल्यावर, पण एवढंच की माझ्या मनाला समाधान होतं. पहाटे पहिलं दासायन नावाचा जो ग्रंथ आहे तो सध्या वाचायला घेतला आहे आणि तो वाचल्यानंतर इतकं समाधान मिळते की किती प्रकारे समर्थांनी शहाजीराजे आणि शिवाजींनासुद्धा राजकारणामध्ये केवढं मार्गदर्शन आणि उपदेश दिलेला आहे आणि प्रयत्न केलेले आहेत. असे अलिप्त नुसते उपदेश करून राहिलेले नाहीत. त्या प्रकारच्या त्यावेळच्या समाज मनाला बदलण्याचं, त्याला वळण लावण्याचं कामसुद्धा त्यांनी केलेलं आहे. तर तो वेळ गेला होता म्हणून मला वाईट वाटलं नाही. पण दादांना आता माहिती आहे ते सगळं ऑनलाईन सापडतं. पण मला अशी आमच्या मनावरच्या ह्याच्यावर बोधावरही आला होता की आज 5 समास तरी वाचा, एखादा समास रेकॉर्डिंग करून पाठवा. आता चालत्या गाडीमध्ये रेकॉर्डिंग करणं शक्य नव्हतं. म्हटलं वाचूया तरी. पहिला समास फक्त पहिलं पेज आलं, दुसरं पेजच येणं. बाकीच्यांनी बोललेली ऐकायला लागले. इतकं अशुद्ध लोक वाचतात, असं वाटतं ते नको, ऐकायला सुद्धा नको. आपलीसुद्धा आता ही जी अशी यूट्यूबवर काही होत आहेत प्रवचनं किंवा हे, कधी कधी असं वाटतं आपण नकळत काही चुकीचं बोललं असू तर जे विद्वान असतील, जे त्यातले अनुभव असतील, ते म्हणतील ह्या बाई काय सांगतायत, असं नको व्हायला आपल्या हातून. म्हणून काळजी घ्यायची असते की आपण अभ्यास करायचा, मग त्याच्यावर बोलायचा आपल्याला अधिकार येतो. पण मग नातू आमचा गाडीमध्ये बसला, म्हणला अरे बघ रे जरा. तो म्हणे आजी त्याला पैसे भरावे लागतात. म्हणलं नको रे, तसं पैसे न भरता सुद्धा असतात पुस्तकं. आणि आपली आंतरिक तळमळ असेल, खरंच ते समर्थ धावून आले बघा. एक कुठली तरी अशी संस्था आहे आणि त्यांनी ते इतकं छान केलेलं होतं
की वर ओवी, लगेच तिचा अर्थ, ओवी अर्थ. आणि छान रंगीत याच्यामध्ये ते केलेलं आहे. तुम्हाला कोणाला हवं असेल तर मी पाठवून देईन, तर त्यांनी मला सेव्ह करून दिलेलं आहे. मग बरोबर तो घाटातनं आम्ही येईपर्यंत एक दशक वाचून झाला, 10, आणि मग दुसऱ्यातले 11वा एक छोटासा मास वाचून झाला. तोपर्यंत मुलीचं घर आलं. तर दास नवमीच्या दिवशी जर, आणि मी ह्यांना सकाळीच म्हटलं होतं, मला ते माहिती नाही दास नवमी आहे, दासबोध नवमी. म्हटलं आपण खरं म्हणजे ना कालपासून सुरू करायला पाहिजे होतं, म्हणजे आपलं दास नवमीपर्यंत सगळं पठण होईल. आणि नुसतं वाचून उपयोग नाही, आता त्या ओव्या समजून घ्यायच्या, त्याचे अर्थ समजून घ्यायचे आणि आचरणात आपल्याला काय आणता येईल. जसं आपण ज्ञानेश्वरीचं सुद्धा आता ठरवलं आहे ना, 5 ओव्या तरी रोज तुम्ही वाचत जा. खरं म्हणजे 300 ओव्या वाचाव्यात असं रोजचा नियम आहे. वर्षात बरोबर त्याचं पारायण होऊन जातं. तसं आता इथं सांगतात की एकदा पोट भरलं, तृप्ती झाली की मग स्वयंपाकाचा खटाटोप सहजच संपतो. तसं आत्मानंदानं की आत्मानंदाच्या तृप्तीनं कर्माची खटपट सहज थांबते. आपोआप माणूस अति जी कर्माची धडपड करतो शांत होतो माणूस. जववरी अर्जुना तो बोध भेटे ना मना, तवची या साधना भजावे लागे. अर्जुनाला भगवंत सांगतायत की अरे अर्जुना, जोपर्यंत अंतःकरणात हे आत्मज्ञान उत्पन्न होत नाही ना, तोपर्यंत ही साधनांची खटपट करावी लागते. पण एकदा आत्मज्ञान झालं की साधनं मिळवायला नकोत, किंवा ज्ञानसुद्धा कुठलंही आता मिळवायचं असं काही उरतच नाही ना. म्हणून म्हणतात ना, उरलं उपकारा पुरता. आता फक्त उपकार करण्यापुरतं उरायचं आहे. सारखे सारखे सगळे संत सांगतात की जेवढा उपकार करता येईल, जेवढं आपल्याला येतं आहे, आपल्याला जेवढं माहिती आहे, किंवा आपल्याला जे माहिती नाही ते माहिती करून शहाणे करूनच सोडावे सकळ जन. हे समर्थच म्हणतात, जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. तर सगळ्यांना शहाणं करून सोडणं हे सुद्धा ज्याला कळलं आहे त्याचं काम आहे. आणि अशा प्रकारे आपण करत राहू. 32पर्यंत 31-32 ओव्या झालेल्या आहेत. समर्थांचंच एखादं एक कुणीतरी इतकी छान प्रार्थना पाठवली होती माझ्या मुलांनी, पण ती आता मला ह्याच मोबाईलमध्ये असल्यावर नाही हे करून घेता येणार. तस समर्थांचा श्लोक फक्त म्हणूया. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. गणेश, त्यांची जी नित्य प्रार्थना आहे ती पण म्हणूया. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे माझे आराध्य दैवत, परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जो क्षितितले, संबोधनयन सज्जनान ग्रंथम यो रचयन सुपुण्यजनकं. श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या प्रपठनेन सर्वविदुषां, स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते. श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं. भावात् एकं नित्यं विमलमचलं, सर्वधी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः,
श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. त्यांनी दासबोध जे लिहिलेलं आहे म्हणजे त्याच्यावर कल्याणाने आरती केलेली आहे. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला, श्रुतिशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला. महानुभाव संत जनी अनुभव चाखिला, अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान जान बाळबोधा. आरती दासबोधा. नवविधा भक्तिपंथे रामरूप अनुभवी, चातुर्य निधी मोठा मायाचक्र उगवी. हरिहर हृदयींचे गुह्य प्रगट दावी, बद्धची सिद्ध झाले असंख्यात मनवी. जय जया दासबोधा. 20 ही दशकींचा अनुभव जो पाहे, नित्यनेम विवरिता स्वये ब्रह्मची होये. अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाहे, कल्याण लेखकाचे भावगर्भ हृदयी. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. आरती दासबोधा. आपल्यापैकी बरेच जण दासबोध वाचत असतील. संसारातला किंवा आयुष्यातला एकही विषय समर्थांनी सोडलेला नाही. तसं ज्ञानदेवांनी सुद्धा सगळी उदाहरणं आणि सगळं हे घेतलेलं आहे की आपल्याला असं वाटतं की ही तर व्यवहारातली उदाहरणं आहेत, पण ती त्यांनी तत्त्वज्ञानाशी आत्मज्ञानाशी कशी जोडून दाखवलेली, मग आपल्याला लगेच डोक्यात येतं. तसा हा दासबोधसुद्धा ज्याला परिचय असेल, ज्याच्याकडं असेल, त्यांनी रोज एक निदान समास वाचावा. म्हणजे 200 दिवसात 200 समास होतील. अगदी एक शांतपणाने वाचलं ना की त्यातले आज सगळे बघा, गणेशाचं स्तवन केलं आहे, शारदेचं स्तवन केलेलं आहे, गुरूंचं स्तवन केलेलं आहे, कवींचं स्तवन केलेलं आहे. एवढंच काय, नरदेहाचं स्तवन केलं आहे 10व्यामध्ये. म्हणजे नरदेहसुद्धा आपल्याला इतक्या दुर्मिळ आहे आणि तो मिळालेला आहे, तर त्याचं सार्थक आपण करायला पाहिजे. श्रद्धेनं हे ग्रंथही वाचले पाहिजेत, त्याच्यानुसार आचरण सदाचरण करायला पाहिजे. असे सुंदर असे आहेत. आणि पहिलाही दशक खूप सोपा आहे. मग नंतर आपणच किती मूर्खपणा करत असतो, म्हणून मूर्खांची लक्षणं पुढच्या दुसऱ्या दशकात त्यांनी मूर्खाची लक्षणं सांगितली. तिथपर्यंत माझी गाडी आली. आता बघूया उद्यापासून एक दशक किंवा जमलं तर 6 दिवसात म्हणजे त्या दासनवमीपर्यंत सगळे दशक शक्यतो पारायण करायचं. पण पारायण करण्यापेक्षा आता पुन्हा तो समास असा शांत वाचला ना, आणि ते मी पाठवीन तुम्हाला, लिंक छान आहे. अगदी सोप्या ह्याच्यात त्यांनी ठळक ह्याच्यात आणि लगेच तिथल्या तिथं सोपा अर्थ करून सांगितलेला आहे. ज्याला वाटेल त्यांनी रोज एक समास वाचा, 10 मिनिटसुद्धा लागणार नाहीत, पण आपल्याला अगदी समजून जाईल. आणि असं वाटतं हे तर सगळं आपल्याला माहितीच आहे, काही समर्थांनी नवीन सांगितलेलंच नाही आहे. आता ज्ञानदेवांची आरती म्हणूया. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनु वेधला माझा. आरती ज्ञानराजा. लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा. कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी, नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा. प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले, रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महा कैवल्य तेजा, सेविती साधू संत मनु वेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय.
जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्रीकृष्ण. बघा कोणाला काही बोलायचं असेल तर बोला. आज थोडा वेळ मला वाटतं आहे. दादा कोणाला बघा आहेत का दादा? हो आहे. कोणाला बोलायचं असेल तर कृपया हँड रेज करा.